मी 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव 2024ची निवडणूक लढवत आहे। आज दिनांक 16/11/2024 रोजी उदय रवींद्र सामंत साहेब निशाणी धनुष्यबाण यांना मी जाहीर पाठिंबा देत आहे असे जाहीर करतो। प्रचारादरम्यान उदय सामंत साहेब यांची आणि माझी भेट झाली, त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झालेली असताना गेले 15 ते 20 वर्ष उदय सामंत साहेब या तालुक्याचा विकास करत आहेत, मग जनतेचे प्रश्न सोडवत आहेत। हे जेव्हा मला कुठे ह्या गोष्टी पटल्यानंतर त्यांच्यावरती मी प्रभावित होऊन त्यांना मी पाठिंबा देत आहे। आता प्रचार करत असताना आमदार उदयजी सामंत यांची आणि माझी भेट झाली, त्यावेळी 15 ते 20 वर्ष ते ह्या तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनी विकास केला हे त्यांनी ज्यावेळी काही प्रश्न मला विचारले आणि मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं दिली, त्याच्यातून मला असं वाटलं की खरोखरच हे आमदार उदय सामंत साहेब हे जनतेचे नक्कीच कामं करू शकतात किंवा तालुक्याचा आणखी पूर्ण कायापालट करू शकतात, हा जो मला विश्वास बसला म्हणून मी पाठिंबा दिला। तर माझी खूप एक इच्छा होती की नाचना ग्रामपंचायती सदस्य म्हणून निवडून जायचं होतं। त्यावेळी त्यांनी मला एक वचन दिलं की नेक्स्ट टाईम तुला नाचना ग्रामपंचायत उभं करतो। नाही, मला जनतेची कामं तर करायचीच आहेत, जनतेची कामं करायची, तालुक्याचा विकास करायचा आहे, सदस्य नाही पण एक तो पाया आहे ना। त्यांनी थोडक्यात बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आताच्या घडीला आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब त्यांचा नक्की विचार करतील राजकीय दृष्ट्या कुठं असेल, ते राजकीय पुनर्वसन त्यांचं कुठेतरी केलं जाईल। मतदारसंघाचे एक अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव यांनी आज माननीय आमदार उदय सामंत यांच्या प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। म्हणजे पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधीच सांगतो की कुठलाही हे न करता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा राजकीय विचार नक्की केला जाईल। पण आजच्या घडीला माननीय उदय सामंत साहेब यांनी जो रत्नागिरी शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, पर्यायाने महाराष्ट्रामध्ये उद्योग खातं सांभाळत असताना जो जो काही विकास केला, त्या विकास केलेल्याचं आता त्यांच्या लक्षात आलं असून त्यांनी त्याच्यावर प्रभावित होऊन त्यांनी आपल्याला आज सामंत साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की तुमच्या पाठिंब्याच्या अशाच लोकांच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे आणि अशाच पाठिंब्याच्या जोरावर माननीय उदय सामंत हे प्रचंड बहुमताने विजयी होतील। यांच्या पाठिंब्याचा पक्षाला किंवा सामंत साहेबांना काय फायदा होईल? निश्चितपणे फायदा होईल। यांचे जे मतदार असतील ते निश्चितपणे आमच्याकडे वळवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल। शहरामध्ये आम्ही फिरत असताना आमच्याकडे प्रचंड कार्यकर्ते आहेत, जनाधार आहे सामंत साहेबांना आणि त्या जनाधार आहे, लोकांची केलेली विकास कामं आहेत, या आधारावरच प्रचंड बहुमत मान्य सामंत साहेब घेतील। शहरात, तालुक्यात पूर्णपणे म्हणजे संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य सामंत साहेब साधारण 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मतदान घेतील एवढी आम्हाला खात्री आहे। शहरामध्ये निश्चितपणे विकास काम हाच मुद्दा असेल, केलेली विकास कामांची जनतेने तुमच्याकडे तर आहेच, फक्त विकास काम आणि लोकांच्या उपयोगी पडणे हे मुख्य उद्देश आमचा असेल आणि लोकांना आम्ही पटवू। शहरामध्ये साधारण कमीत कमी 10 ते 12 हजाराचं निर्मी निश्चितपणे त्यांचा फायदा होणार, अधिक मताधिक्याने होणारे निवडणुकीच्या काळामध्ये एक मत महत्त्वाचं असतं, त्यामुळे उमेदवार हे तर उमेदवार आहेत, त्यांच्या पाठी असणारा जनाधार आमच्या पाठीशी राहील, निश्चितपणे आम्हाला त्याचा फायदा होईल।